प्रोग्राम होता, कधी या गार्डनमध्ये होते, कधी बाहेरचे काय प्रोग्राम तुमचा नाईटिंग हॉलला झाला. तर असे प्रोग्राम मी आजूबाजूच्या लोकांना दाखवते आणि सांगते पण की जर कोणाला यात भाग घ्यायचा असेल तर तुम्ही इथे जा आणि सरांसोबत कॉन्टॅक्ट करा म्हणून. बहुतेक 1-2 मुलं भगवाननगरचे येतील आता. मी त्यांना थँक्यू. सांगितलं आहे, ते माझ्या रिलेटिव्हमधलेच आहेत. तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही इथे करता आणि तुम्ही जेव्हा येता इथे तर आम्हालाही खूप असं एक वातावरण निर्मिती ज्याला म्हणतो आपण, तशी वातावरण निर्मिती या ठिकाणी होत असते. आम्हालाही शाळेत खूप चांगलं वाटते की तुम्ही एखाद दिवस तुम्ही नसले की आम्हालाही असं इथे सुन्न वाटते. तर अशा पद्धतीने सर तुमच्यावर खूप मेहनत घेतात. तर त्यांच्या तुम्हाला जे तुम्हाला सरांना जे आउटपुट पाहिजे ते कशातून मिळणार आहे की तुम्ही चांगल्या उच्च याच्यावर गेले पाहिजे आणि म्हणून ते तुमच्यासाठी फार मेहनत घेत असतात. चांगल्या पद्धतीने शिकवतात. तुम्ही पण त्याच पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स द्यायला पाहिजे आणि शिकायला पाहिजे आणि मी बघते की तुम्ही चांगलं करता. सगळेच जण छोटे छोटे मुलंसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने शिकतात आणि तुम्हाला माहीत आहे की आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि त्यांच्यामुळेच किंवा आपल्या या समाजामध्ये अतिशय विषमता होत राहील आणि बोली तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळेच आज आपण या ठिकाणी तुम्ही मी आपण सगळ्या ज्या मुली आहेत त्या आपण त्यांच्यामुळेच या ठिकाणी आज आपण त्यांच्यामुळेच तुम्हाला हे सगळं करायला भेटत आहे, शिकायला भेटत आहे. त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन आपल्यासाठी शाळा काढल्या होत्या. जेव्हा त्यांनी शाळा काढल्या तेव्हा त्यांना खूप त्रास झाला. लोकांनी त्यांच्यावर शेणामातीचे गोळे खूप मारून दगडं वगैरे फेकायचे, तरी पण त्यांनी हिंमत हारली का नाही.